नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सरचे स्वागत आहे. मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सौर ऊर्जेवर कशी लाईट तयार केली जाते ते दाखवलं होतं मित्रांनो. तर आता आपण आहे ना पवन ऊर्जा म्हणजे पवनचक्कीवर कशी लाईट तयार केली जाते ते तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो. तर बघा, ही आता हे आपण खालून वरती चढतो बघा. हे डोंगरात पवनचक्की तुम्हाला दिसते का? तर ही पवनचक्की आहे बघा. तर आपण ती तिथं जाऊन आपण पाहणार आहोत ती कशी तयार केली जाते. तर बघा, हा इथं बघा, हा एरिया आहे. इथं कुकडवाची खिंडीच्या पुढे आल्यानंतर बघा हे पवनचक्क्या तुम्हाला बघा ह्या दिसतात का? ह्या पवनचक्क्या त्या पलीकडच्या डोंगरावर आणि ह्या डोंगरावर ह्या पवनचक्क्या आहे. तर मला इथून रस्ता एकानं सांगितला बघा. इथून खालून आता मी वरती चाललेलो आहे. हे पाहू शकता. हे बघा, हे पवनचक्की आहे. तर आता आपण चला तिथं जाऊन पाहूया काय आहे ती. मी बी अजून मलाही माहीत नव्हतं ही पवनचक्की काय आहे ती. तर आपण तिथं जाऊन चौकशी करूया. पहा मित्रांनो, आपण आता डोंगराच्या मध्यावरती आलेलो आहे बघा. ही पाहू शकता तुम्ही बघा. आपण आता एवढा डोंगर वर चढून आहे आणि अजून ही वरती बघा ह्या पवनचक्क्याचे बघा. ह्या बघा पवनचक्क्या दिसत आहेत बघा. हे पवनचक्क्याचे बघा हे सगळ्या पर्वतरांगावर आहे ना. हे बघा, हे पर्वतरांगा आहेत ह्या डोंगर रांगा. तर ह्या डोंगर रांगावर आहे ना ही सर्वीकडे बघा तुम्हाला पवनचक्क्या दिसतील बघा. पाहू शकता तुम्ही मित्रांनो. बघा, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा, पर्वतरांगा आहे त्या आपण याला डोंगर रांगा बोलतो किंवा पर्वतरांगा. तर बघा, ह्या पर्वतरांगावर बघा सर्व ठिकाणी तुम्हाला पवनचक्क्या दिसत आहेत. तर मी तुम्हाला सर्व पवनचक्क्या दाखवू शकणार नाही, परत जवळचीच पवनचक्की मी तुम्हाला मात्र दाखवू शकणार मित्रांनो. बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, अशा पवनचक्की आहे त्या. तर मित्रांनो बघा, हा डोंगरातून रस्ता बघा, हा खालून वरतीपर्यंत बघा हा रस्ता आहे ना. हे सामान वगैरे आणण्यासाठी बघा हा रस्ता डोंगर फोडून तयार करण्यात आला आहे बघा मित्रांनो. आणि हे आता आपण डोंगराच्या मध्यावरती आलेलो आहे बघा. हे रोडनं आम्ही चाललेलो आहे. तर आपल्याला तिथे एक रोडवरच एक डीपी दिसते. तर ती डीपी पवनचक्की दिसते मित्रांनो. तर ती पवनचक्कीने डीपी तिथे बाजूलाच आहे. तर आपण ते पाहणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता एकदाशी आपण बघा ह्या पवनचक्कीजवळ येऊन पोचलो बघा. ही पवनचक्की आहे बघा मित्रांनो. पवनचक्की सौर ऊर्जा आपण ह्याच्यात ही सौर ऊर्जाचा व्हिडिओ पाठीमागं पाहिला होता. तर आता आपण आहे ना पवनचक्की म्हणजे पवन ऊर्जावर कशी लाईट तयार करतात ते आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा, ही बघा हा खांबा आहे बघा. किती उंच आहे पाहू शकता तुम्ही. जवळजवळ ह्याची हाईट बघा 300 ते 400 फूट उंच आहे बघा. हे बघा, दाखवतो मित्रांनो. आणि ह्याचे पाते जवळजवळ 30 ते 40 फूट त्याची पात्याची लांबी आहे. असं 3 पाते आहेत मित्रांनो. हे जी बघा, हे 3 पाते जोडून बघा हे फॅन बनवलेला मित्रांनो. हा फॅन जसा फॅन आपला आहे ना तसाच फॅन आहे हा. ह्याला जशी हवा लागेल ना असा हा पळतो मित्रांनो. ज्या पद्धतीने ज्या बाजूने हवा असेल त्या बाजूने हे पंखा पळतो. आणि बघा ते पंखा पळल्यामुळे त्या घर्षणानं त्याचं घर्षण होऊन त्याच्यापासून बघा ही पवन ऊर्जा तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर हे तुम्ही पाहू शकता. आता ते मित्रांनो गोल आहे ते बघ चाल. तर हा खांबा जर त्याची गोल जर बघितला तर सरासरी आपल्याला आता ही गोल आहे काय सांगता येणार नाही मित्रांनो. तर तरी पण मी तुम्हाला हे बघा फिरून दाखवतो आहे. ह्याची गोल आहे किती आहे ती बघा. हे पाहू शकता तुम्ही गोल आहे किती आहे. किती बाबा गोल आहे तो आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला मित्रांनो अंदाजपंच बी सांगणार नाही मित्रांनो. तर तुम्ही बघा, मी तुम्हाला एक राऊंड त्याचा मारून दाखवतो आहे. किती हा राऊंड आहे त्याचा मोठा बघा. बघा किती राऊंड मोठा आहे बघा. मी ते शिडीपासून चालू केलं होता. आता ह्या परत या शिडीपर्यंत आलो बघा मित्रांनो. तर बघा हा एवढा मोठा याचा गोल आहे बघा. आणि ह्याला वरती बघा तिथं काय लिहिलं आहे तर बघा डेंजर लिहिलं आहे बघा. डेंजर बघा. तिथून बघा ते त्यावरून त्याचं कनेक्शन जॉईन करून बघा. इथं डीपी आहे इथं. आणि या डीपीमधून आहे ना इथं डीपीमध्ये लाईट त्याची साठवली जाते. आणि बघा इथं बाजूला बघा प्रत्येक ठिकाणी बघा असं हे डीपी बनवलं आहे बघा. ह्याची डीपी ह्या डीपीतील लाईट इथं साठवली जाते. ह्या पवनचक्कीची लाईट ह्या डीपीमध्ये साठवली जाते मित्रांनो. आपण डीपी पाहूया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा ह्या किती इथं पवनचक्की आहे ते बघा. पाहू शकता प्रत्येक ठिकाणी पवनचक्क्या प्रत्येक ह्या पर्वतरांगावर प्रत्येक ठिकाणी बघा हे पवनचक्क्या बनवलेले आहेत बघा. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघा ह्या पवनचक्क्या
अशा वरती बी आहेत बघा, तुम्ही पाहू शकता बघा. ह्या वरती पवनचक्की आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि बघा या पवनचक्कीची लाईट आहे ना बघा मित्रांनो, ह्या डीपीमध्ये जमा केली जाते बघा, मध्ये साठवली जाते. तर बघा किती मोठी डीपी आहे बघा. जशी आपली इलेक्ट्रिक डीपी बनवतात ना, तशीच ही बघा इलेक्ट्रिक डीपी आहे. इथं बघा धोका आलेला आहे, इथं पुढं जाऊ नका. तर बघा, आणि इथं इलेक्ट्रिक खांब आहेत बघा. ह्या डीपीची लाईट ह्या इलेक्ट्रिक खांब्याला जॉईंट करून बघा हे सब स्टेशनला लाईट पुरवली जाते. आणि तिथून लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी लाईट आहे ना, तर ही पुरवली जाते. कारखाना, शेतकऱ्याचे पंप वगैरे अशा ठिकाणी लाईट ट्रान्सफर केली जाते मित्रांनो. तर बघा आपल्या शासनानं चांगलं काम हाती घेतलेलं आहे मित्रांनो. तर बघा ही इथं डेंजर लिहिलं आहे, तर जवळ जाऊ नका असं लिहिलेलं आहे. तर बघा हे बघा इलेक्ट्रिक खांब आहेत बघा. ह्या इलेक्ट्रिक खांब्याला इथून हे बघा इथून बघा हे जॉईंट केलेलं आहे. हे इलेक्ट्रिक खांब्याला मार्फत बघा ही सब स्टेशनला लाईट जाते मित्रांनो. पुढील पवनचक्की पाहूया त्याची कशी आकार केलेले बघा. तर आपण बघूया पुढील पवनचक्की. तर मित्रांनो ह्या पहा पवनचक्क्या, त्या प्रत्येक ठिकाणी अशा पवनचक्क्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही मित्रांनो. मी तुम्हाला जे दिसत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. बघा ही पवनचक्की आहेत बघा. ही पवनचक्की बघा किती उंच आहे बघा. तर बघा जवळजवळ 300 ते 400 फूट उंच आहे मित्रांनो. आणि त्याचा घेरा तर आपल्याला सांगता येणार नाही, त्याचं टेपच आणावं लागेल. आणि त्याच्या बाजूला बघा ही डीपी मोठी, जिथं लाईट जमा केली जाते, एकत्र केली जाते मित्रांनो. आणि तिथून सब स्टेशनला पुरवली जाते मित्रांनो. आणि सरकारद्वारे ते प्रत्येक ठिकाणी जरूरत असेल तिथं दिले जाते मित्रांनो. आणि बघा ही इलेक्ट्रिक खांब, त्या डीपीला हा इलेक्ट्रिक खांब जॉईन करून ह्या मार्फत बघा सब स्टेशनला लाईट दिली जाते. तर असे भरपूर ह्या साया बघा पर्वतरांग आहेत बघा. ह्या साईडला बी तुम्ही पाहू शकता बघा किती आहे त्या बघा पवनचक्क्या तुम्ही पाहू शकता. लांबून आता हे कॅमेऱ्यातून दिसतात का नाही काय माहीत, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो. हे बघा जिकडं पाहाल तिकडं आहे ना ही पवनचक्की आहेत बघा. पवनचक्क्या हायवेवर तयार केलेली बघा लाईट. तर आता आपण पुढील डीपी पाहूया. तर बघा हे आता आपण पुढील पवनचक्कीकडे चाललेलं बघा. किती उंच आहे पाहू शकता, ते पाती किती उंच आहे बघा. एकदम आपलं पंखा असतो त्या पद्धतीने बघा निर्माण केलेलं आहे मित्रांनो. यामध्ये पंख्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक नाही. तर बघा हे पाहू शकता तुम्ही. आता आपण त्या डीपीजवळ चाललेलो आहे. तर मित्रांनो आपण आता बघा एकंदरीत आता दुसऱ्या पवनचक्की शेजारी आलेला आहे. तर बघा ह्या पवनचक्कीची बी बघा रचना तशीच केलेली आहे बघा. प्रत्येक म्हणजे त्या डीपीची जशी ह्या पवनचक्कीची रचना आहे तशीच बघा इथं रचना बघा. इथं शिड्या आहेत आणि तिथं बघा वरती तिथं दरवाजाला लॉक आहे. तिथं बघा डेंजर लिहिलं आहे. तिथं हे त्याची लाईट जमा केली जाते मित्रांनो. आणि तिथून बघा त्याची बघा हा गोलाकार बी तसाच आहे तसा. आणि ह्याची उंची बी आहे ना 300 ते 400 फूट उंच आहे. पात्याची बी तेवढंच प्रमाण बघा. 30 ते 40 फूट लांब आहे पाते त्याची. 3 पाते आहेत मित्रांनो. आणि पवनचक्की आहे ना पंख्यासारखी फिरते मित्रांनो. हवेच्या जोरावर पवनचक्की फिरते. त्याचा गोलाकार आपण पाहूया. तर गोलाकार बघा शिडीपासून मी सुरुवात केलेली आहे. तर किती आहे बघा पाहू शकता बघा. तेवढाच आहे गोलाकार. सगळ्याचा सर्व पवनचक्कीचा गोलाकार तसाच आहे. आणि त्याची निर्मिती बी एकसारखीच आहे मित्रांनो. रचना त्याची एकसारखीच केलेली आहे बघा. तुम्हाला मी फिरून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा सर्व पवनचक्कीची निर्मिती आणि रचना एकसारखीच आहे मित्रांनो. तर बघा तर बघा इथं आता आपण ह्या शिडीस जवळ आलो फिरून. तर बघा एवढा टाईम लागतो एक हे त्याला गोल तयार करण्यासाठी. आणि बघा इथून जी ऊर्जा तयार होते म्हणजे लाईट तयार होते ते बघा इथून आहे ना. हे बघा ह्याच्या केबल आहेत बघा. ह्या केबल तुम्ही पाहू शकता. ह्या जमिनीतून गाडून केबल आणलेले आहेत बघा मित्रांनो. आणि बघा इथं ह्या डीपीला जॉईंट करून बघा इथं लाईट जमा केली जाते बघा. ह्या केबल किती आहेत बघा. हे बघा एका पवनचक्कीच्या केबल किती आहेत बघा पाहू शकता तुम्ही. आणि डीपी आहे बघा ही जिथं लाईट जमा होते म्हणजे एकत्र केली जाते बघा. ही डीपी आहे किती मोठी आहे हे तुम्ही पाहू शकता. अशी बघा पवनचक्कीवर लाईट तयार केली जाते मित्रांनो. बघा हे तुम्ही बघा ही डीपी ही इथं पवन ऊर्जेची लाईट झालेली इथं जमा करतात. आणि ही जमा झालेली लाईट बघा हे आपले इलेक्ट्रिक खांबे आहेत बघा. पाहू शकता तुम्ही हे बघा इलेक्ट्रिक खांबे. आणि या इलेक्ट्रिक खांब्याला बघा जॉईंट केलेलं बघा. पवनचक्कीची लाईट ही जॉईंट केली. तिथून बघा सब स्टेशनला
ही लाईट जाते आणि तिकडे जमा होऊन जरूरतमंदाला ती लाईट पुरवली जाते मित्रांनो. तर मित्रांनो प्रशासनाचा अजून आपण एक बारा आभार मानूया. प्रशासनानं चांगलं काम हाती घेतलं मित्रांनो. मित्रांनो देशाची प्रगती दळणवळण आणि इलेक्ट्रिकवरच आहे मित्रांनो. कारण इलेक्ट्रिकशिवाय कारखाना चालू नाही. कारखाना उद्योग हे इलेक्ट्रिसिटीवरच चालतात. तर आपले कारखाने बंद पडू नयेत विजेमुळे. आपले कारखाने लाईट कमी पडल्यामुळे बंद पडू नयेत. त्यामुळे काय सरकारनं हा धोरण हाती घेऊन आहे ना चांगलं काम आपल्या सरकारनं चालू केलेलं आहे मित्रांनो. त्याचं मी अभिनंदन करतो मित्रांनो. आणि सर्वच मी तुम्हाला खांबे दावू शकणार नाही मित्रांनो हे जे पवनचक्कीचे, कारण ते लांब लांब आहेत. मी हा चालत प्रवास करतो मित्रांनो. मी डोंगर बी चढून आलो मित्रांनो. तर मित्रांनो ह्या सर्व पवनचक्की आहे ना मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये आहेत मित्रांनो. हा खटाव तालुका आणि मान तालुका आहे तर डोंगरदऱ्या जास्त असल्यामुळं हे डोंगरावर पवनचक्की निर्माण केली जाते मित्रांनो. तिकडे बघा पवनचक्कीची पाती तुम्हाला फिरताना दिसत आहेत का? तर हे पाती का फिरत नाही, मी इथं एक ग्रस्त होता, त्या ग्रस्तांना विचारलं की इथं हे पाती के फिरत नाहीत. तर ते काय बोलले, हे 2 वाजल्यापासून पुढे पाती चालू केले जातात असं त्यांनी मला सांगितलं. तर मित्रांनो तुम्हाला जर असेल तर बघा मसवड ते मायनी गाडी चालू आहे. त्या गाडीनं तुम्ही इथं खिंडीजवळ उतरू शकता. कोकडवाडची खिंडी त्याला म्हणतात. आणि त्या खिंडीपासून वरती याला रस्ता बघा मोटरसायकल बी येऊ शकते आणि 4 व्हीलर बी येऊ शकते. तर त्या पद्धतीने तुम्ही येऊ शकता. आणि तुम्हाला जर पाहायची असेल पवनचक्की तर तुम्ही जवळून येऊन पाहू शकता मित्रांनो. ह्याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो ही तुम्ही पवनचक्की लांबून पाहिली तर जवळून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर बघा आपला छोटा कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला मी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने मी दाखवला मित्रांनो. तर मित्रांनो ह्याच्या पुढे जास्त पवनचक्क्या जर तुम्हाला दाखवल्या मित्रांनो तर व्हिडिओ मोठा होणार. लोक व्हिडिओ मोठा झाल्यामुळे बघत नाहीत मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.